नमस्कार शेळी मेंढी पालक मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसात गरमीपासून शेळ्या मेंढ्यांची घ्यायची काळजी. फेब्रुवारी महिना संपत आलेला आहे. आता गरमीचे दिवस चालू झालेले आहेत. उन्हाळ्यामध्ये आता ही दुपारची वेळ आहे आणि सकाळी 8 वाजता मेंढरं आपली चरायला गेली होती, ती आता 12 वाजता घरी आलेली आहेत आणि आता त्यांच्या माचोळीवरती बसायच्या जागेवरती साठावरती ती आता बसलेली आहेत. त्यांना गरमी लागू नये, आता ऊन वाढत चाललेले आहे, गरमीचे दिवस चालू झालेत, तर त्यांची जी बसायची जागा आहे ना, त्या शेडवरती असे आपल्याकडे जे गवत अवेलेबल आहे, माझ्याकडे पेंडा अवेलेबल आहे भाताचा, तर ते पेंड्याच्या गुंड्या अशा जेवढी बसायची त्यांची जागा आहे शेडच्या खाली, त्यांच्यावरती पत्र्यावरती गवताच्या पेंड्या वगैरे हातरलेल्या आहेत. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही हातरा आणि अशा प्रकारची काळजी घ्या गरमीपासून. आता ते खाली कसे शांत बसलेत ते दाखवतो मी तुम्हाला. तर घरामध्ये बघा कसे शांत बसलेत. दुपारचं ऊन आहे, पण वरती पेंडा टाकलेल्या, पेंड्याच्या गुंड्या हातरलेल्या आहेत वरती पत्र्यावरती शेडच्या, त्यांच्या बसायच्या जागेच्या खाली बघा 3 फूट उंच आहे आणि हे अशी फळ्यांची माचण केलेली आहे त्यांची. आणि ते बघा कसे शांत बसलेत. पत्र्याच्या वरती पेंड्याच्या गुंड्या एकसारख्या बसवलेल्या आहेत की जराही शेडमध्ये कुठेही गरम हवा खाली वाफ टाकत नाही. पूर्ण हात लावून बघितलं तरी ते नॉर्मल थंडच हाताला लागते, पत्रा गरम झालेला नाही आहे. बसलेत बघा कसे एकदम शांत. सकाळी चरून आलेले आहेत. साधारणतः 9 वाजता 8:30ला सोडले होते, 12 वाजता घरी आलेत आणि ते आता बसलेत. आता हे 2:30 ते 3 वाजेपर्यंत असेच बसणार. जे खाल्ले सकाळीच रानातनी चरून आलेले आहेत ते आता रवंत चालली त्यांची, आणि नंतर मग ते 3 वाजता त्यांना सोडले जाणार. तर बघा कशी अशी खेळती हवा, पूर्ण अशी त्यांची जी बसायची जागा आहे ना, ती अशी पूर्णपणे खेळती हवा पाहिजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. अशी पूर्ण सगळीकडे जिथे बसायची जागा आहे शेडमध्ये, ती पूर्ण अशी खेळती हवा राहायला पाहिजे, म्हणजे त्यांना गरमीचा त्रास जराही नाही. कसे शांत बसलेत, रवंत लावलेली आहे प्रत्येकाने. अशा प्रकारे तुमच्याकडे ज्या पेंड्या अवेलेबल आहेत, गवताच्या म्हणा, पेंड्याच्या भाताचा पेंडा असेल किंवा ज्वारीच्या कडब्याच्या वगैरे किंवा मक्याचा पेंड्या असतील तुमच्याकडे बांधलेल्या, तर त्या अशा जे बकऱ्यांचं बसायचं शेड आहे पत्र्याच्या वरती, त्याच्यावरती असं एकसारखे हातरा की खाली गरम वाफ टाकायला नाही पाहिजे त्यांनी. ते साधारणतः किती माझा 4 ते 5 फूटच उंचीच आहे, तरी पण एकदम थंड आहेत, मस्त बसले. खालनं 3 फूट उंच आहेत आणि वरती ते बसलेत. वरनं खाली पत्र्याच्या खाली जवळजवळ 4 ते 5 फुटाचंच अंतर आहे. 5-6 फूट एक साईडला आणि एक साईडला 3 फूट आहे. तरी पण गरमी जराही नाही आहे, पूर्ण हवा खेळती आहे. इकडने या खिडकीतून तिकडची खिडकी, पुन्हा ही खिडकी. असंच तुम्ही पण दुपारच्या वेळची बकऱ्यांची बसायची काळजी घ्या. अशा शांत बसल्या पाहिजेत की त्या दमून आलेल्या असतात की त्यांना एकदम बसायला बरं वाटलं पाहिजे. गरमीचे दिवस आहेत, तुम्ही अशीच तुमच्या शेळ्या मेंढ्यांची काळजी घ्या. दुपारच्या वेळेत बसायच्या ठिकाणची घरामध्ये जेव्हा आणाल तेव्हा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. माझ्याकडे नेटचा प्रॉब्लेम आहे जरा, रेंजचा मोबाईलच्या, त्याच्यामुळे व्हिडिओ सारखे टाकता येत नाहीत मला.